मंचावरती आणखीन एक गृहस्थ येणार आहेत जे आमच्या थुकरटवाडीमध्ये खूप फेमस आहेत आणि ज्यांना सगळ्यांना भेटायचं असतं. झी मराठीवरती आदेश भाऊजी असतात, आदेश बांदेकर. आमच्याकडे सुद्धा आहेत संदेश बांदेकर. बघूयात ते आज काय वांदे करणार आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हाला सांगतो सर, आज म्हणजे इतका आनंद झालेला आहे मला. म्हणजे असं वाटतं की आमच्या थुकरटवाडीच्या या मंचावर एक कुटुंब इकडे येऊन बसलेलं आहे. आपलं जे यश आहे 500 एपिसोडचं हे सगळ्यांनी सेलिब्रेट करावं असं आम्हाला पण वाटतं. म्हणून आम्ही काय केलं की छोट्या छोट्या स्पर्धा ठेवलेल्या आहे गावामध्ये. तुम्ही असं करा, 2-2च्या पेअर तुमच्या ठरवून घ्या कोणाकोणाच्या आहेत. पुरुष मंडळींनी सगळ्यांना मदत करू शकतात, मी पण सगळ्यांना मदत करेन. तुमचा विषय ससा, याच्यातनं ससा बनवायचा आहे तुम्हाला. अरे बापरे, मस्त विषय मिळाला तुम्हाला. नवरा नवरी शोधायचा आहे आणि वराती खेळायचं, मंडप बिंडप सगळं करायचं आहे तुम्हाला. लाडू, अरे एकदम सोपा लाडू आहे, पण तसा वाटला सोपा तसा सोपा नाहीये. हे जे दोन्हीही ताटं भरलेले आहेत तुम्ही बघा, या दोन्ही ताटांचा मिळून एकच लाडू करायचा. दोन्ही ताटांचा मिळून एक मोठा लाडू करायला पाहिजे. हा ओके. हा आता बापरे, आता सिनियर मंडळींना काय आलं ते बघू. वा 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 वा, एकदम बैलगाडी. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम सोपं, जोरदार टाळ्या दोन्ही ताईसाठी. एकदम सोपं आलं. या साहित्यात तुम्ही बैलगाडी बनवायची आहे. तुमचा वेळ सुरू होते आता. चला, व्हेरी गुड. साधारण गोखले कुटुंब एवढा लाडू झाला पाहिजे. नाही, लाडू बनला पाहिजे तो. गान करतोच नाही असं. माझी मदत लागली तर सांगा. हेच कर ना त्याला, इकडे घे ना. हा थांब ना. ससा चांगला दष्टपुष्ट करा, गरीब ससा. अरे लाडू, अरे लाडू, अरे करतेस का. बस आता नवरी सजवली, त्यांच्या हातात लाडू दिला, त्यांच्या ससा दिला की लगेच बैलगाडीत बसून त्यांना रवाना करायचं आहे आपल्याला. क्या बात आहे. बस मागेटा. या दोन दिग्गज नट्यांनी ही बैलबंडी बनवलेली आहे. पण बिचारा बैल हा नक्की विदर्भातला असा इतका थकला बैल आहे. झोपला तो. चला आपण या लाडू कडे वळूया. एक मिनिट. अरे बाप, नाही सोडा ना, लाडूवर विश्वास बघा ना. तुमचा विश्वास नाही का लाडूवर. अरे बापरे, गावाचे लाडू आमचे गोल असतात असं आमच्या बघितलं आम्ही लहानपणापासून. शहराचे म्हणजे अशी त्रिकोण आकृती असे वगैरे काय लाडू असं म्हणजे आपल्याला खेड्यापाड्यातला माणूस आपल्याला माहित नाही. मॅडम तुम्ही काय रागानं बघू नका माझ्याकडे. थँक्यू. आणि गोड बोल. लाडू इतका सुंदर, मला वाटतं पहिल्या नंबरचं बक्षीस बहुतेक लाडूला मिळालं. क्या बात आहे. बघा सर, एक मिनिट. काय सुंदर मंडप सजवलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा श्री आणि जान्हवी आहेत. तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं हा नवरा मुलगा आहे ना. म्हणजे त्याच्या केसांवरून तरी वाटतंय. तर साधारण 5000 एपिसोड नंतर श्रीचे केस जेव्हा पांढरे होतील तेव्हा श्री आहे आणि जान्हवी आहे. जान्हवी जशी आहे आणि जान्हवी डाय करून तशीच राहणार. अरे बापरे. सेम वाटते की नाही, एकदम एक ते गाणं होतं, ससा दिसतो कसा, कापूस पिंजला तसा. हे तुम्ही आधी पण केलं असं वाटतं बहुतेक त्यावेळेस, पण ते लेखकाला सुचलं असावं कसा ससा दिसतो कसा. बऱ्याच वेळेला साप वेटोळे घालून बसतो, वेटोळे घालून बसल्यासारखं वाटतं. हा, वेटोळे घालून बसलेला ससा पहिल्यांदा बघितलं असेल. ह्याची जरा प्रयोगशाळेत नेऊन आपण जरा चौकशी केली. पण अरे तिची स्मृती जाणार आता. हा ना. बक्षीस काय देणार. माझ्या भाचीचं लग्न जुळलं तर ते म्हणजे काही विविध पदार्थ करून आणा मामा. म्हटलं मला वेळ नाही तर म्हणजे बायका येतं तिथं.
तर मंडळी आज आमच्या या थुकरटवाडीमध्ये होणार सुन्मी या घरची या तुमच्या आवडत्या मालिकेतले सगळे कलाकार आलेले आहेत. मला माहिती आहे तुमचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि तुमच्या मनात आता हे आहे की हे सगळे एका भागात संपणं शक्य नाहीये, ते मलाही वाटतं. तेव्हा या सगळ्या कलाकारांच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात सुद्धा. मी सगळ्यांना विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत उद्या सुद्धा